आज तर असं घडलं की नवरदेवाला घोड्यावरनं पाठीमागून उचलून घेऊन गेले होते. ऐकला तर काय खतरनाकच विषय झाला. वरातीमध्ये फटाकड्याचा बॉक्स आडवा पडला. तर हाय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा मित्र डीजे बार्शी. तर आज आपल्याला मॉर्निंगची ऑर्डर होती परंड्यामध्ये लग्नाच्या वरातीची. मग काय सगळं आवरलं नंतर काय खतरनाकच पडलं होतं. मग काय टोपी घातली, संदीपला घेऊन निघालो की ऑर्डरला. मग काय असला कडक उन्हाचा प्रवास करून पोहोचलो की आम्ही लोकेशनवर. मग काय तेवढ्या साऊंडचे ऑनर आर्यन शेट्टांना भेटलो. सेटअप तर काय आम्ही जायच्या अगोदर सगळा रेडी झाला होता. मग काय चला की म्हणलं आता देऊ टेस्टिंग. टेस्टिंग दिली तेवढ्यात वरातीला सुरू झाली होती. धिंगाणा तर काय फुल जोरात चालू होता. आपल्या लाडके नवरदेवासाठी दोन्ही हातात करायचे. करायला तर म्हणतात पहिलवान लोक. लग्नाला भरपूर उशीर झाला होता म्हणून काय नवरदेवाला तर काय पाठीमागून घोड्यावरून उचलून घेऊन गेले होते. अर्ध्यातूनच वरात बंद केली होती. तिथून आलो की डायरेक्ट आपण मंगल कार्यालय वरती. आज तर काय वरात संपाला 3 वाजले होते. जाताना ऊन तर काय अजून दुपटीने वाजलं होतं. मग काय 120च्या स्पीडने आलो डायरेक्ट बार्शीमध्ये पोहोचलो. घरी जाऊन कपडे ती चेंज केली, निघालो डायरेक्ट नाईटच्या ऑर्डरला तुळजापूरला. आणि नाईटच्या ऑर्डर होती आपल्याला गावदेव सोहळ्याची महालक्ष्मी साऊंड वर. आणि आज आपल्यासोबत गाडी चालवायला येणार होता डीजे आतिश. मग काय पोहोचलो की आम्ही पेट्रोल पंपावरती. चला म्हणलं आता डिझेल टाकून घेऊ. डिझेल टाकलं बंग करत चालू की आपण डायरेक्ट तुळजापूरमध्ये लोकेशनवर. सगळा सेटअप लावून घेतला होता. इकडे सोन्या पाटील स्क्रीनचा सेटअप मारत होता. सगळा सेटअप मारून झाला. मग काय झालं की मिरवणुकीला सुरू. अचानकच वरातीमध्ये फटाकड्याचा बॉक्स आडवा पडला होता. कुणाला कुठं पळू काय समजतच नव्हतं. बाहेरून बघतो तर काय फुल धिंगाणा चालू होता. इकडे आपले छोटे फॅन आपल्या हातात हात देऊन जात होते. असंच प्रेम राहू देव तुमचं आमच्यावर. नाईटची ऑर्डर संपला तर काय आम्हाला 11 वाजले होते. मग काय सगळी गाडी बिडी पॅक केली. भैयाने आणलं की डायरेक्ट आपल्याला पाणी प्यायला घरी. भैयाला भेटलो आलो की तिथून डायरेक्ट आपण धाब्यावरती जेवण करायला. सकाळपासून तर काय खाल्लं नव्हतं. इकडून तिकडून उन्हाचं फिरून सांगत नावसन निघून गेलो होतं. मग काय तेवढ्यात आलं की जेवण. चला म्हणलं आता मस्त धाब्यावरचं जेवण करू. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.